नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहोत बातमी गावाकडची। छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्याचे रुपेश भारुका यामा अण्णा यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यात दोषी ठरवून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली होती। त्यानंतर ॲडव्होकेट सुमित अग्रवाल यांनी त्यांचे वकीलपत्र घेऊन अथक प्रयत्नांनी त्यांना निर्दोष सिद्ध केले। यासाठी त्यांनी नेमका कोणता युक्तिवाद केलाय हे जाणून घेऊया थेट ॲडव्होकेट सुमित अग्रवाल यांच्याकडून। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। न्यूज 24 कोरोना काळात रुपेश भारुका यांना अन्न प्रशासन अधिकाऱ्याने दोषी ठरवले होते। खोटे गुन्हे टाकून दोषी ठरवले होते। तर आपले ॲडव्होकेट सुमितजी अग्रवाल यांनी कोर्टासमोर त्यांना निर्दोष साबित केले। तर याबाबत जाणून घेऊया सुमित अग्रवाल यांची जुबानी। याच्यामध्ये सगळ्यात अगोदर केसची हिस्ट्री अशी आहे का पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि ड्रग डिपार्टमेंटचे अधिकारी यांना एक अशी गोपनीय माहिती मिळाली होती की चेलीपुरा भागात कोणीतरी एक व्यक्ती नशेसाठी झोपेच्या औषधी विकतोय म्हणून। आणि त्या गुन्ह्याचा तपास करत असताना कन्नड येथील एक फार्मसिस्ट जे रजिस्टर्ड फार्मसिस्ट होते, त्यांचं एक जुनं मेडिकल होतं बऱ्याच वर्षापासून, त्यांना ह्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आलं होतं। आणि त्यांच्यावर असे आरोप होते की त्यांच्या दुकानात काही औषधी ज्या कफ सायरप असतात त्या सापडलेल्या आहेत। आणि त्या कफ सायरन मध्ये कोडीन नावाचं एक सबस्टन्स आहे जे त्यांच्या हिशोबाने नार्कोटिक ड्रग ऍक्ट अंडर असून ते नशेसाठी विकण्यासाठी त्यांचा वापर केला जातोय असं म्हणून अटक करण्यात आलेली होती। आणि कोरोना काळ असल्यामुळे त्यावेळेस त्या फार्मसिस्टला बराच त्रास सहन करावा लागला, कारण कोरोना काळात सगळं कोर्ट, सगळी वाहतूक माणसांची किंवा लोकांची फिरणे सगळ्या याच्यावर बंदी असताना त्यांचे पारिवारिक लोक याविषयी खूप काही त्यांना करू शकत नव्हते। आणि त्यावेळेस त्यांना मग आम्ही बेल घेतली होती डिस्ट्रिक्ट कोर्टातनं। आणि त्याच्यानंतर ती केस खोटी असल्याबाबत पूर्ण ट्रायल फेस न करता आम्ही हायकोर्टामध्ये डायरेक्ट ती FIR आणि प्रोसिडिंग ही चॅलेंज करून ती प्रोसिडिंगच स्क्वॅश करण्यासाठी आम्ही एक पिटिशन, क्रिमिनल रिट पिटिशन फाईल केलेलं होतं। क्रिमिनल रिट पिटिशन फाईल केल्यामुळे खालच्या प्रोसिडिंग्स मध्ये त्यांना हजर होण्याची गरज पडत नव्हती, कारण जमानत झाल्यानंतर हायकोर्टात जर मॅटर पेंडिंग असेल क्वेश्चनचं तर आरोपीला ते एक चान्स असतो की जोपर्यंत अनलेस ही इज प्रूव्हन गिल्टी किंवा हायकोर्टाकडनं जोपर्यंत निर्णय येत नाही, खाली ट्रायल चालवण्यासंदर्भात आम्ही स्टे पण मागितलेला होता। त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये जेव्हा केस प्रलंबित होती तेव्हा चौकशी अधिकारी आणि ड्रग डिपार्टमेंट यांच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टाचे प्रश्न जेव्हा त्यांना आम्ही उपस्थित केले की ही केस चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेलं आहे आणि ह्या गुन्ह्याबाबत त्यांचं काही एक संबंध नसताना त्यांच्यावरती नार्कोटिक ड्रगचे चार्जेस सेक्शन 22 ज्याला अंमली पदार्थ आपण नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट म्हणतो, त्याच्या मध्ये सेक्शन 22, IPC मधील 276 आणि 328, त्याच्यानंतर ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट मधील सेक्शन 18A, 18B, 18C, 27, 65 अशा बऱ्याच विविध त्यांच्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे टाकून ह्या प्रकरणात त्यांना गोवण्यात आलेलं आहे। तर जेव्हा कोर्टाने त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही या प्रकरणामध्ये काय चौकशी केली, त्यावेळेस त्यांनी वेळ मागून नंतर डायरेक्ट खाली चार्जशीट दाखल केलेली होती। चार्जशीट मध्ये काही त्याच्या अगेन्स्ट, आमच्या पक्षकारांच्या अगेन्स्ट जे रजिस्टर्ड फार्मसिस्ट होते, काही आढळलेलं नसतानाही जेव्हा चार्जशीट दाखल केली तर आम्ही त्या चार्जशीटलाही त्याच क्वेश्चनच्या प्रोसिडिंग मध्ये नंतर चॅलेंज केलं होतं। आणि त्या प्रकरणामध्ये सुनावणी झाल्याअंती माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी मॅडम आणि यांच्या खंडपीठाने, डिव्हिजन बेंचच्या खंडपीठाने जेव्हा ह्या प्रकरणाची सुनावणी घेतली त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की ह्या प्रकरणामध्ये आम्ही जे मुद्दे मांडलेत हा
खोटा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे आणि नार्कोटिक ड्रग्सचे चार्जेस एका रजिस्टर्ड फार्मसिस्टच्या अगेन्स्ट दाखलच अशा पद्धतीने करता येत नाही. अशा प्रकारचे जर गुन्हे दाखल करण्यात आले तर रजिस्टर्ड फार्मसिस्ट याच्या पुढे कफ सायरप नावाच्या वस्तू ज्याच्यामध्ये असले कोडिन किंवा सायकोट्रोपिक सबस्टन्सेसचा परमिसिबल लिमिट मध्ये वापर केला जातो ते विकण्यास त्यांना मग परवानगीच राहणार नाही आणि हे शेड्यूल एच ड्रग होतं. तर त्या मुद्द्यांवरती जेव्हा आम्ही आर्ग्युमेंट तिथं केलं तर कोर्टांनी त्याच्या अंती इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि सरकार पक्षांना ह्याविषयी जेव्हा प्रश्न विचारले त्याच्यासाठी त्यांचं जे म्हणणं होतं ते कोर्टाने कुठंच ग्राह्य धरलेलं नाही आणि हा व्यक्ती पूर्णतः निर्दोष आहे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची याच्यामध्ये खूप गंभीर चूक झालेली आहे असा निष्कर्ष टाकून आणि ह्या व्यक्तीला जर कधी जर ट्रायल फेस करावी लागली तर ते त्याच्यावर अन्यायकारक असं होईल असे निष्कर्ष टाकून कोर्टाने जजमेंट पास केलंय आणि ते FIR, चार्जशीट आणि संपूर्ण केस त्यांच्या विरोधात त्यांनी क्वॅश अँड सेट असाइड केलेली आहे आणि त्याच्यामुळं आज त्या व्यक्तीला त्यांच्या परिवाराला एक खूप मोठा दिलासा मान्य उच्च न्यायालयाकडनं मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं शेवटी न्यायाची आणि सत्याचा विजय होतो ही गोष्ट एक पुन्हा त्या गोष्टीचा प्रत्यय आला. एका व्यक्तीवर खोटे गुन्हे टाकून त्याचं पूर्ण आयुष्य जर बर्बाद झालं असतं तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैवी आणि अन्यायकारक काहीच होऊ शकलं नसतं. बस सर, ज्या अधिकाऱ्यांनी जी केस दाखल केली होती रुपेश बारुका यांच्यावर तर तुम्ही काय आता त्याच्यावर डिफेमेशन केस दाखल करणार आहे का? डिफॉमेटरी केस दाखल करणे नाही करणे हा त्या पक्षकारांचा अधिकार आहे. त्याविषयी ते करू शकतील किंवा नाही हे याविषयी मी काही भाष्य करू शकणार नाही. पण एक गोष्ट नक्कीच का त्यांच्यावर ज्या कोरोनाच्या काळात जे त्यांना इतक्या दिवस कोठडीत राहावं लागलं, जो त्रास सहन करावा लागला, जी बदनामी सहन करावी लागली, कोठडीमध्ये पण होते सर? कोठडीमध्ये 1 महिना होते जवळपास आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात जे त्यांना जो वैयक्तिक लॉस झालाय, रेप्युटेशनचा लॉस आहे, गुडविलचा लॉस आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंतर ड्रग डिपार्टमेंटने त्यांचं मेडिकलचं लायसन्सही कॅन्सल केलेलं होतं. तर उपजीविकेचं साधन पूर्णतः नष्ट झालंय. तुम्ही केस जिंकल्याच्या नंतर त्यांना ते परत मिळण्यासाठी आता त्यांना तिथं प्रॉपर प्रोसिडिंग करून पुन्हा अर्ज करून तो लायसन्स सस्पेन्शनची ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी त्यांना मंत्रालयात किंवा जे कायद्याने त्यांच्याकडे मार्ग असेल त्यानुसार जर त्यांनी मार्ग अवलंबला तर कदाचित त्यांना लायसन्सही पुन्हा भेटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुमची भूमिका काय सर? आमची भूमिका ऍक्च्युली ज्या गुन्ह्यामध्ये यांना अडकवण्यात आलेलं आहे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते. गुन्हा नोंदवल्या जाणे हा एक कायद्याचा एक अवलंब करून प्रक्रिया जी त्यांनी राबवली ती प्रक्रियाच मुळात चुकीची आणि असंविधानिक आणि कायद्याच्या विरोधात होती असा आमचा मुद्दा होता. सर आपलं नाव? ऍडव्होकेट सुमित अग्रवाल. ऍडव्होकेट सुमित अग्रवाल. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात राज्यभरात आंदोलनाची धग वाढत चालली आहे. आरक्षणाच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे. तर गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाच्या नेत्यांनी विविध ठिकाणी मोर्चे, रस्ता रोको, ठिय्या आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. धनगर समाजाला ST प्रवर्गातील आरक्षण मिळावे यासाठी लढा देखील सुरू असून राज्यातील अनेक जिल्ह्यात हे जन आंदोलन पेटले आहे. शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आणखीन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणातही आता खळबळ उडाली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. आज आमचा
जालना येथे दीपक भाऊ बोरवडे झाले 9 दिवसापासून उपवासाला बसलेले आहेत। याची शासनाने आजपर्यंत दखल घेतलेली नाहीत। तिथल्या जिल्हा उपअधिकारी दंडाधिकारी त्यांनी सुद्धा तिथं एका हाकेच्या अंतरावर असलेले तरी त्यांनी तिथं अजून फेरी मारली नाहीत। आज आम्ही शासनाचे बघतोय, जे प्रेस मीडिया असेल हे असेल, सगळ्यांना ते दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। कारण की आमचं हे आरक्षण अख्खं 78 वर्षापासून आम्ही त्याची मागणी करत आहोत। कारण की आज महाराष्ट्राला स्वातंत्र्य होऊन भारताला 78 वर्षे पूर्ण झाले, तरी धनगर समाज हा ST पासून वंचित राहिलेला आहे। आता वंचित न म्हणता ते एका शब्दाचं त्यांनी काय केलं धरू काय, त्यांनी धनगड हा शब्द पूर्ण महाराष्ट्रातही दिसणार नाही आणि त्यांनी ही जात ST आरक्षणामध्ये धनगर हा शब्द 36 नंबरच्या पेजवर संविधानाच्या लिहिलेला आहे। आणि तरीसुद्धा आम्हाला इकडं धनगड म्हणून इथं महाराष्ट्रात दाखवलेले। धनगड हा कुठलाही प्रेस व्यवस्थापनाला असेल, कुठेही असेल, कोणी जर धनगड जर भेटला असेल तर त्यांनी मला सांगावं की धनगड हा कुठं आहेत म्हणून। आणि धनगर हे आरक्षण असल्यामुळे आमच्या समाजाला 78 वर्षे वंचित ठेवलं। 78 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या समाजाचा ह्या क्षेत्रामध्ये कुठलाही विकास झालेला नाही। आज बी जर बघितलं ग्रामीण भागात तुम्ही शेळ्या मेंढ्या हे सर्व हे आदिवासीसारखंच आमचं जीवन आहे तिथलं। कारण की मेंढ्यापाळ हा कधीही वनवासीच असं म्हणता येईल। आणि ह्या समाजाला संविधानात्मक ST आरक्षण हे दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी झालेली नाही। ती अंमलबजावणी भारत सरकारने, केंद्र शासनानं व राज्य शासनाने ही अंमलबजावणी लवकरात लवकर करावी। ती अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दीपक भाऊ बोराडे यांचा उपासना चालू राहील। आणि जर त्यांच्या जीवाला काही थोडीशी हानी झाली तर पूर्ण महाराष्ट्रच हा पेटून उभं। जसं आपण बघितलं नेपाळमध्ये इकडं सर्व ठिकाणी काय परिस्थिती झाली, असा उद्रेक होऊ नयेत। सर्व समाजाला अलग अलग न्याय देण्याचं काम हे सरकार करत आहेत। तर देवाभाऊने आमची काळजी घ्यावीत। मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना जे नाव आता आपण दिलेले आहेत देवाभाऊ म्हणतो, देवाभाऊने सांगितलं होतं की तुम्हाला आमचं सरकार केंद्रात आल्या तुम्हाला आरक्षण देऊ असं त्यांनी सांगितलं होतं। पण आमचं आरक्षण नसून आमचं आरक्षण ऑलरेडी आहे, जे फक्त त्याची अंमलबजावणी करावी हा शब्द दिला होता। त्या सगळ्यांना जय मल्हार। आमची अशी परिस्थिती झाली की आज 7 दिवस झाले उपासनाला साहेब बसलेले आहेत, तिथं कोणी दखल वगैरे काही घेत नाही। आज फडणवीस साहेब आज नवं नाव ठेवलेलं आहे देवाभाऊ। आज देवाभाऊने विनंती आहे की 78 वर्षापासून त्यांनी त्यावेळेस बी बोललो होते की आमच्यापाशी सत्ता द्या, मला सत्ता दिल्यानंतर तुम्हाला मी आरक्षण देणार आहे। तर त्यांनी एक ते गाणं लावलं होतं, क्या होगा तेरा वादा। हो, त्या क्या हुआ अभी तेच त्यांना सांगतो, काय झालं तुमचं वादाचं, हे आरक्षण तुम्ही कधी देणार आहे, ST मध्ये आम्हाला कधी टाकणार आहे, हे समाज मी तुम्ही सांगतो। 2 शब्द सांगतो। जय मल्हार। पन्ना जय शिवराय जय मल्हार। मी सचिन देवदास सुबाळे पाटील, मनोज जरांगे पाटील यांचा समर्थक। हे धनगर बांधवांना आमच्या ST मधून आरक्षण भेटलं पाहिजे आमची विनंती आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं धार्मिक आणि सामाजिक कार्य पाहता ह्या धनगर समाजासाठी महाराष्ट्रात लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने या समाजाची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर STत आरक्षण मिळावं यासाठी जोरात हालचाली करावी अशी मी समाजातर्फे शासनाकडे मागणी करतो। खुलताबाद, कन्नड, सोयगाव या डोंगर रांगांमधील आदिवासी असलेले महादेव कोळी आणि मल्हार कोळी या समाजाचे जात प्रमाणपत्र तत्काळ मिळवण्यासाठी हे समाज बांधव गेल्या 8 दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या या आंदोलनाच्या लढ्याला यश मिळण्यासाठी शरद कोळी आणि माजी आमदार उदयसिंह राजपूत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला। तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद संघटनेचे कन्नड तालुकाध्यक्ष सरपंच विलास मनगटे यांनी देखील या समाज बांधवांना जाहीर पाठिंबा दिला आहे। या उपोषणात बसलेल्या समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले
सांगितले होते. जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत आणि जात प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार त्यांनी केला. तर यावेळी कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला सर्वतोपरी प्रशासन जबाबदार राहील असे देखील उपोषणकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या आंदोलनाची दखल घेऊन महादेव कोळी जात प्रमाणपत्रासाठी 8 दिवसांची समिती स्थापन करून येत्या 3 दिवसाच्या आत अहवाल देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत. तसेच हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांच्यासह मोठ्या प्रमाणात कोळी समाज बांधव उपस्थित होते. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. त्यांच्याशी संवाद साधत नाहीत अशा प्रकारचा अभ्यास आपण एमपीएससीचे विद्यार्थी म्हणून कशा पद्धतीने केला असेल. एमपीएससीचा विद्यार्थी म्हणजे आपल्या जातीचं जे प्रमाणपत्र आहे सर्वप्रथम ज्यांनी उपोषण या ठिकाणी जे केलेलं आहे सुरू केलं पाहिजे. आणि जर मिळणार नसेल तर ज्या ज्या वेळेस प्रसंग पडेल आंदोलन करण्याचा प्रसंग पडेल तर आपली कन्नड तालुक्याचीच नव्हे यांना पाठिंबा म्हणून आपल्या ग्रामपंचायतच्या पत्रावर यांना आपला समर्थन द्यायला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण असंच आमच्या कायम पाठीशी असाल. कागदोपत्री ज्या काही प्रमाणपत्र भेटलं पाहिजे. अकोला जिल्ह्यातील मानवी वाहतूक कक्षाने अकोट शहरात अनैतिकपणे सुरू असलेल्या देह व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त करून मोठी कारवाई केली आहे. या छाप्यामध्ये काही ग्राहक आणि विविध ठिकाणाहून आणलेल्या 5 पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले असून या आरोपी ग्राहक आणि पीडित महिलांकडून 1,44,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर या आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कसून तपास अकोला मानवी वाहतूक कक्षातील पोलीस प्रशासनाकडून सुरूच आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेड राजा यांसह इतर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दिवाळी तोंडावर असताना शेतकरी मात्र हतबल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करून ती लवकरात लवकर शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुका, बुलढाणा तालुका, सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामध्ये शेती पिकं वाहून गेलेले आहेत, जमिनी खरडून गेलेल्या आहेत, स्प्रिंकलर पाईपलाईनचे सेट वाहून गेलेले आहेत, विहिरी वाहून गेलेल्या आहेत आणि शेतकरी सगळ्या बाजूने कोलमडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारचा कुठला तरी मंत्री शेतावर यायला पाहिजे होता. हे सगळे सरकारमध्ये सहभागी असणारे सत्ताधारी नेते शेतावर असणं आवश्यक होते. परंतु दुर्दैवानं हे मंत्री कुठे यायला तयार नाहीत आणि फक्त हे 10x10 एसी कॅबिनमध्ये बसून तिथून हे डिंगा आणायचं काम करतायत. माझं सरकारमधल्या लोकांना असं म्हणणं आहे की आज शेतकरी अडचणीत असताना तुम्ही त्यांना आधार द्यायला किंवा 100% नुकसान भरपाई द्यायला त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही पद्धतीची हालचाल करत नाही. उद्या मत मागायला आमच्या दारात जेव्हा तुम्ही येणार ना तेव्हा तुम्हाला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आज शेतकऱ्याला काय आवश्यकता आहे तर पंचनामे झाले पाहिजे, तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पंचनामे करायला हेमंतचा आदेश नाही. आमचं जर म्हणणं आहे ज्या भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला तिथं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, 100% नुकसान भरपाई द्या. आणि जर हे तुम्ही करणार नसाल तर येणाऱ्या काळामध्ये राज्यातले मंत्री कसे आमच्या दुष्काळी भागात फिरतात ते सुद्धा आम्ही बघून घेऊ. जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय गावगड्यातला शेतकरी आता शांत बसणार नाही अशी आम्हा शेतकऱ्यांची आता भूमिका आहे.
नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वानिमित्त अमरावती शहरात व्हाईट हाऊस येथे 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत आरंभ गरबा 2025 या भव्य दिव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। तर येत्या 27 सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रम आयोजित केला असून हा कार्यक्रम अमरावती शहरातील नागरिकांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे। या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संजय तिरातकर यांनी भूषवले आहे। तर या सोहळ्याला लोकप्रिय अभिनेते आणि नृत्य कलावंत सुमेध मुदगलकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करून समाजातील सर्व नागरिकांना एकत्र आणून सामाजिक बांधिलकी जपणे तसेच स्थानिक आणि राष्ट्रीय कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या सोहळ्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे। तर आरंभ गरबा 2025 हा केवळ एक मनोरंजनाचा कार्यक्रम नसून आपल्या परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीला नवे बळ देणारा एक सोहळा आहे, अशी भावना इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी। मी जयदीप सराफ। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे। तसंच येणाऱ्या नवरात्रीच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला माहिती असेल, आपल्याला सांगू इच्छितो की यावर्षी व्हाईट हाऊस गावन भंडारा रोड इथे आरंभ द गरबा नाईट याचं आपण आयोजन केलं आहे। ते 22 तारखेपासून तर 1 सप्टेंबरपर्यंत असणार आहे। त्यात मुख्य आकर्षण म्हणजे सुमेधजी मुदगलकर जे TV सिने कलाकार आहे, राधाकृष्णचे जे मेन कॅरेक्टर आहे सुमेध मुदगलकर, ते आपल्या उपस्थित राहणार आहे 27 तारखेला। आणि गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही शालेय विद्यार्थ्यांपासून तर सिनियर सिटीजनपर्यंत आम्ही सर्वांना निःशुल्क तिथे प्रवेश दिला होता। तसंच आता येणाऱ्या नवरात्रीसाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमची आयोजकाची जी कमिटी आहे त्यात अमोल डेकोर, आरंभ डेकोरचे अमोलजी गुडदे, तसेच VR साऊंडचे सुश्रुतजी कांडलकर, वाणी कांडलकर, जयदीप डान्स स्टुडिओ, चिंतनजी प्रसाद, गोल्डन JCI आणि रुद्र इव्हेंट, अभिषेक डागाजी, तसेच आमचे अध्यक्ष संजयजी तिरतकर आणि मालगुडी इव्हेंटचे आदित्य उताने, RT एंटरटेनमेंटचे राहुलजी दाडी यांच्या सर्वांच्या मार्फत आपण सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना आमच्या गरब्यात येऊन आपण आनंदाचा लाभ घ्यावा, गरब्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि सर्वांना परत एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देतो। ये कम्युनिटी हमारा उद्देश्य है, जैसे एक ग्रुप और ज़्यादा से ज़्यादा लोगों को इससे जोड़ना और एकता बनाए रखना सब लोगों के बीच में, ये जैसे एक उद्देश्य रहेगा। थैंक यू। जिसमें हम लोगों ने कैंसर पेशेंट्स के लिए हम लोगों ने बहुत डोनेशंस किए थे, तो यही श्रृंखला को आगे बढ़ाते हुए इस बार भी हम लोग जो ये प्रोग्राम दे रहे हैं, ये कहीं ना कहीं इससे जो लोगों की मदद कर सकते हैं सीखने के लिए, स्किल्स, डांस की स्किल्स और ये सारी चीज़ों के लिए, और बच्चों को कल्चर। जागतिक कीर्तीचे आणि भूगर्भीय दृष्ट्या अनोखं ठरणारं लोणार सरोवर सध्या गंभीर संकटांच्या सावटाखाली आहे। मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सरोवराचा जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सरोवराच्या किनारी असलेली हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आणि ऐतिहासिक असलेली तब्बल 12 प्राचीन मंदिरे सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। ही मंदिरे पाण्याखाली गेल्यामुळे फक्त धार्मिक भावनांनाच धक्का बसलेला नाही, तर इतिहास आणि वारसा जपणाऱ्या अभ्यासकांमध्येही तीव्र चिंता व्यक्त होत आहे। सध्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणती ठोस पावलं उचलली जात आहेत हे स्पष्ट झालेलं नाही। मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पुरातत्व प्रेमींनी केली आहे। लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी ही एक भौगोलिक घटना असली तरी त्याचे परिणाम धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही गंभीर आहेत। त्यामुळे ही स्थिती अधिक बिकट होण्यासाठी शक्यता लक्षात घेता प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी।
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरामध्ये स्थानिक संत रविदास वॉर्डमध्ये वडील आणि मुलाचा विद्युत करंट लागून मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार नरेश बरियेकर हे त्यांच्या ई रिक्षा चार्ज करत असताना शेड आणि शटरमधून विजेच्या सर्व्हिस वायरमधून करंट गेला। नरेश यांनी चुकून शटरला स्पर्श केल्याने त्यांना विजेचा धक्का बसला। याच वेळी वडिलांना वाचवण्यासाठी धावलेला त्यांचा 22 वर्षीय मुलगा दुर्गेश बरियेकर यालाही विजेचा धक्का बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच विभागातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला तर पंचनामे करून पुढील तपास सुरू केला आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे आयोजित केलेल्या रॅलीमध्ये महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनचार्य यांचे भव्य स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम महाप्रज्ञा बौद्ध विहार येथे तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यानंतर बुद्ध वंदन घेऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली। शहीद मिश्रा विद्यालयाच्या मैदानात आयोजित असलेल्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायांनी उपस्थिती दर्शवली। यावेळी भंते विनाचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांच्या म्हणण्यानुसार 135व्या वर्षापासून बौद्ध गया येथे महाबोधी महाविहार हा मनुवाद्यांच्या हातात असल्यामुळे तिथे कर्मकांड केले जाते, ते बौद्ध धर्मात मानले जात नाही। यापूर्वीही महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी 2 वेळा आंदोलन करण्यात आलं होतं, पण सरकारने दडपशाही करून ते यशस्वी होऊ दिलं नाही। पण आता बौद्ध अनुयायी हे सहन करणार नाहीत, त्यामुळे फेब्रुवारी 2026ला दिल्ली येथील भारतातील प्रत्येक राज्यातील बौद्ध अनुयायांनी या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले आहे। हा कार्यक्रम पूर्णत्वाला नेण्यासाठी महाबोधी महाविहार मुक्त समिती, महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती आणि समता सैनिक दल यांनी अथक परिश्रम घेतले आहेत। तर यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपन्न होत आहे। पुन्हा नव्या बातम्यांसह भेटू न्यूज मराठी 24/7 वर। नवा भारत नवा विचार।